ऐसे ही हम सबकी मॉर्निंग हैप्पी रखते रहें और बद्धकोष्ठता प्रॉब्लम से उनका प्रॉब्लम सॉल्व करते रहें। जैसे ही बद्धकोष्ठता प्रॉब्लम सॉल्व होगी वैसे ही आपका पेट भी हल्का हो जाएगा। जो डर आना है वो सब समस्याओं का निवारण हो जाएगा। तो आपको क्या लगा ऑपरेशन में विशेषता? जैसे अभी आप बोले कि कुछ अलग ही है मैडम का सीखता। जो मैडम का जो लॉजिक है वो अदर देन मैंने वो डॉक्टर से ट्रीटमेंट ली यूनिक है उनका लॉजिक। ऐसा आई थिंक मुझे पुणे में कहाँ पे नहीं मिला है और ऐसा कॉन्फिडेंटली डॉक्टर मुझे वहाँ पे भी नहीं मिला है। तो मैडम का कॉन्फिडेंट और उस पर जो उनका कॉन्फिडेंस है उस पर बहुत सारा मेरा ट्रस्ट है, 100% ट्रस्ट है। तो जैसा कि लोग इंश्योरेंस करवाते हैं, ट्रस्ट होके इंश्योरेंस करवाते हैं, पर हमारा इतना मतलब भगवान जी का साथ है कि हमारा पेशेंट है हमको इतना हिम्मत देता है कि हमारा ऑटोमेटिक भगवान जी नाही। आणि मॅडम एक सांगू इच्छितो मी की मूळव्याध, बगंदर किंवा अशा जर आजारांमध्ये जर ऑपरेशन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात, तुम्ही तिखट खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ इसलिए तो मैं बोल रहा हूँ इनका नका। लॉजिक तर असं एकच डॉक्टर आहे की ते तिखट खायला लावतात, शिवाय मिरचीचा ठेचा खायला लावतात विशेष, आणि मोटरसायकल चालवायला लावली तर याच्यापेक्षा आणखी वेगळं काय असावं? कारण की लोक 15-15 दिवस, महिनाभर लोक येत नाही। मी तर एक शिक्षक माणूस आहे तरी मला 8 दिवसात लगेच मी शाळेवर रुजू झालो। तर एकदम फ्री आणि कुठलंही टेन्शन नाही। क्या बात है। तो ऐसे ही जो हमारे को दे दिया है वो दे दिया है कि यूनिक वर्क है, कोई बंधन नहीं है। बिकॉज जीभ का चव गेला तर जिंदगीचा चव जातो। तो ज्ञानेश्वर भाऊ का वजन कितना बढ़ गया? मेरा में जब भी एडमिट हुआ था 58 पॉइंट समथिंग था, अभी 61.8 हो गया, 80 हो गया। आणि मी त्यावेळेला तुम्हाला म्हणायची ना म्हातारे सारखे दिसायला लागले, तो अभी एक रौनक ही चेहरे पे अलग आ गई है। और ऐसे ही हम चाहेंगे कि आप ऐसे ही और अच्छे से रौनक रखो। बस इनके जैसी ढेरी करना मत मतलब फिर वहां पे भी लिमिट लाना पड़ेगी। तो 2 शब्द आपके तुमचे पण अनुभव सांगा। आम्हाला अनुभव चांगलाच आला, पहिल्या पेशंटला आला आणि ह्या पेशंटला आला, असे पुढच्या पेशंटला एवढ्या शुभेच्छा। ओके, थँक्यू व्हेरी मच मारिया। चल ये मला या भगिंदरचा आजार बरंच जवळजवळ 10-12 वर्षापासून झालेला होता। मी अशा गावातील वगैरे अशा दवाखान्यात बरेच फिरलो पण कुठलाही काही फरक न पडला नाही। परत काही 2-3 वेळा नाशिक जाऊन 2-3 डॉक्टरांना भेटलो। तिथेही त्यांनी कोणी 2 महिन्याची मेडिसिन घ्यायला सांगितली, कोणी 4 महिन्याची मेडिसिन घ्यायला सांगितली, मग ऑपरेशन करू असं म्हणून नाशिकहून मी परत आलो। नंतर घरी आल्यावर गावातील डॉक्टर श्री भांबरे यांनी सांगितलं मालेगावला जाऊन नवकार हॉस्पिटलमध्ये चोरडिया मॅडम यांच्याकडे दाखवा। त्यांच्या सांगण्यावरून मग आम्ही मालेगावला आलो आणि त्यांनी आमचे चेकअप करून आम्हाला सल्ला दिला, त्याप्रमाणे त्याच्या याच्यावरून ऑपरेशन वगैरे करून आज मी तागाय तिथं बसून मला सर्व व्यवस्थित आनंदात सर्व व्यवस्थित वाटतं। असं मला आजार जाणवत होता तो, परंतु मी असं ब्राह्मणगाव, लखमापूर असं कोचित डॉक्टरांकडून स्टेटमेंट घेऊन चालू होतं माझं। मग सर बोलता बोलता मला विषय झाला, ब्राह्मणगावला नागपाल म्हणून डॉक्टर होते, त्यांनी सांगितले की चला भाऊ तुम्ही नवकार हॉस्पिटलला जा, की मॅडम चांगले आहेत, चोरडिया म्हणून मॅडम चांगले आहेत, ते एकदम व्यवस्थित तुमचं हे करून देतील, तुम्ही तिथं जा, त्यांच्याकडनं घ्या सल्ला आणि त्याच्यानंतर काय करायचं ते ठरवतील। मग त्या बेसने मी इथं आलो। आल्यानंतर मॅडमने माझं सगळं रिपोर्ट वगैरे चेक केलं, पाहिलं, ते म्हणे तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय गत्यंतर नाही, तुम्हाला मूळव्याध आजार आहेच आहे, परत आतमध्ये पण त्या कोमांनी गाठा तयार करून टाकल्या, गाठा तयार झाल्या, ते बगिंदर झालं ते, आणि बगिंदर झाल्यानंतर त्याच्यानंतर मग ते जेव्हा झालं कम्प्लीट ऑपरेशन झाल्यानंतर ते गाठा मॅडमांनी चेक करायला पाठवल्यानंतर रिपोर्ट आला की तुम्हाला टीव्ही झाला। टीव्ही झाल्यानंतर मला मॅडमांनी सांगितलं की म्हणजे तुम्ही थांबा। मग मी थांबलो, लगेच त्यांनी तो रिपोर्ट चांगल्या पद्धतीने चेक केला, तो चेक करून आणि मग मला सांगितलं की तुम्हाला टीव्ही झालेला आहे, तुम्हाला टीव्हीची गोळी चालू करतो। पण एक जर समजा तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी मिळू शकते ती गोळी, परंतु ते लगेच तात्काळ घ्यायला लावतात, लगेच ते हे करत नाही। म्हणून मी आता मॅडमांकडनं ती गोळी चालू केलेली आहे।
माझी तब्येत एकदम मॅडमांनी एकदम सुखरूप चांगल्या पद्धतीने ठेवली आतापर्यंत. आता इथून पुढे सगळं काही असेल ते मॅडमांच्या हातात आहे, काय करायचं नाही करायचं. हो? करणारच आम्ही काळजी. आणि एवढं बोलून मी एकदम आभारी आहे मॅडमांबद्दल. एकदम सुखरूप माझी तब्येत आहे. आम्ही पण आभारी आहे भाऊ, तुम्ही जे 2 शब्द सांगितले त्याच्याबद्दल. आमचा स्टाफ तुमची काळजी करत की नाही? हो, हा? कुठलंच मला असे हे भासलं नाही. खूप एकदम बिचाऱ्यांनी व्यवस्थित. माझ्याविषयी एकदम एक व्यवस्थित उठून नंबर बसून काळजी. एकदम तसंच चांगलं. करायला पाहिजे सगळ्यांनी. मुली कारण- सारखं बरं. पिझ्झा झाली, तर आपलं हे आपलं हे कशी कशीच झाली, पण रोशनी, भारती खूप बिचारी. हा एकदम घर मला सारखीच एकदम- काळजी यांनी हा. करायला पाहिजे. कारण दुःखी इंसानच दवाखान्याला येणार. दुःखी इंसानची हो. आपण सुख दिला मग चांगलाच वाटतो. थँक्यू व्हेरी मच काका. गाव पाडळदी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. मला बघितलेला आजार होता. गावातल्या डॉक्टरांनी सल्ला दिला, तर शेवटी चोरडिया या डॉक्टर मॅडमकडे गेलो. त्यांनी माझं ऑपरेशन केलं. आज मी त्यांच्या आशीर्वादाने फारच ठणठणीत आहे. थोडाफार आजार आहे पण एकदम चांगला आहे मी आज. खरोखर त्यांच्या आशीर्वादाने आहे आज. माझी तब्येत अत्यंत खराब होती आणि खराब होती तर मी 4-5 डॉक्टरांना दाखवलं. त्यात माझा निदान काही लागला नाही. मी नंतर नाशिकच्या डॉक्टरांना दाखवलं. नाशिकच्या डॉक्टरांना पण काही निदान लागलं नाही. त्यांनी मला संधिवाताचा त्रास दाखवला, पण तो काही मॅडमांच्या लक्षात बसला नाही. मी नौकर हॉस्पिटलला आलो तर मॅडमांच्या जे काही लक्षात बसलं नाही, तर मॅडमांनी मला 2-3 रिपोर्ट काढायला सांगितल्या. मॅडमांना शंका होती की ज्या रिपोर्ट त्यांनी काढायला लावल्या होत्या त्या मी काढल्या. मॅडमांच्या शंका बरोबर निघाल्या. त्या 2 रिपोर्ट आम्हाला, त्याच्यात एक TV आणि एक भगेंदर, असे 2 आजार त्याच्यात ते निघाले. आणि मॅडमांनी आणि हातात आणि पायाला पस झाले होते, ते मॅडमांच्या लक्षात आले आणि मॅडमांनी फार चांगल्या प्रकारे माझा निदान लावला. आता त्याच्यावर चांगला इलाज झाला माझ्या भावाचा. आणि त्याच्यानंतर मग मॅडमांनी फार चांगलं एकदम पद्धतीने त्याच्यावर लक्ष दिलं, खास स्पेशल. आणि त्या भगंदर आणि TB हे दोघांचा आजार त्याचा एकदम मस्त झाला. त्याच्यामुळे त्याला आता चालता फिरता यायला लागलं. पहिले त्याला चालता बी यायचं नाही, फिरता बी यायचं नाही, उठता यायचं नाही. आता तुम्ही बघू शकता त्याला उठता येतं, फिरता येतं. मी फार मॅडमांचा आभारी आहे की मला मॅडमांनी माझ्या भावाला अत्यंत एकदम व्यवस्थित करून दिलं. नौकर हॉस्पिटलचा मी फार 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 आभारी आहे. मॅडमांना फार फार धन्यवाद. नौकर हॉस्पिटल फार पुढे जावं. बेस्ट ऑफ लक मॅडम. मला मूळव्याध, भगिंदर आणि फिशर असे 3-4 प्रकार होते. हा त्रास मला 10 ते 12 वर्षापासून होता. डॉक्टर स्वीटी मॅडमकडे आल्यानंतर हा त्रास माझा 15 दिवसातच कमी होऊन गेला. ऑपरेट केल्यानंतर आज मला पथ्य काहीच नाहीये. मी काहीही खाऊ शकतो. पहिले पथ्य होते, आता काहीच नाहीये आणि आता मी एकदम व्यवस्थित आहे. राहणार देवपूरपाडे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. मला बगीधरचा आजार होता. जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून जुना आजार आहे. मी मालेगावला इतर दवाखान्यात भरपूर प्रयत्न केले. नाशिकला गेलो होतो, तिथून पण मेडिकल घेऊन घरी आराम केला, परंतु कुठलाही प्रकारचा फरक पडलेला नव्हता. त्यानंतर मी माझ्या भाच्याला नौकार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. त्यांना पण मूळव्याधचा आजार होता. त्यांचा आजार व्यवस्थित बरा झाला. त्याच्यानंतर मी ॲडमिट झालो व मॅडमने माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर मला आज रोजी एकदम 100% बरं वाटायला लागलेलं आहे. मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. वाटगाव तालुका चांदोद, जिल्हा नाशिक. मला बगींदरचा आजार झालेला होता. मी मनमाडला पहिले 2012 मध्ये ऑपरेशन केलेलं होतं. त्याच्यानंतर 13 वर्षांनी परत माझं बगींदरचं ते उद्योग मी त्या डॉक्टरांकडे परत गेलो. त्यांनी माझं बगींदरचं ते शिफ्टी करून टाकलं. तिथून मग मी मालेगावला आलो. मालेगावला मॅडमने मला रथ आलो आणि असंच घरी पाठवलं.
त्यांनी चांगलं विरुद्ध माझं ऑपरेशन केलं असं. हे माझे वडील, यांना 2 महिन्यापासून भगिंदरचा त्रास होता. 2012 आधी त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं. तर आता सलग 13 वर्षानंतर त्यांना पुन्हा हा आजार उद्भवला आणि ह्यावेळेस त्यांना शुगर होती. मागच्या वेळेस त्यांना शुगर नव्हती, यावेळेस शुगर असल्यामुळं त्यांचा हा आजार जास्त प्रमाणात वाढला आणि त्यांच्या पांढऱ्या पेशा पण वाढल्या. मग आम्ही मनमाडला ट्रीटमेंट केली, तिथं ट्रीटमेंट फेल गेली. मग त्या डॉक्टरांनी स्वीटी मॅडमांचा ॲड्रेस दिला, नवकार हॉस्पिटल मालेगाव येथे. मग आम्ही आलो स्वीटी मॅडमांकडे. मग मॅडमांनी 15 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये 2 टप्प्यात ऑपरेशन केलं. पहिल्या ऑपरेशनमध्ये जी काही घाण होती ती काढली आणि दुसऱ्या ऑपरेशनमध्ये पूर्ण फायनल ऑपरेशन डन केलं लेझर ट्रीटमेंटद्वारे. तर आज रोजी माझे वडील एकदम ओकेमध्ये, त्यांना आता चांगलं वाटतंय. धन्यवाद.